आणि यानंतर एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट दणका दाखवणारी बातमी। मध्यरात्रीच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी घेतला जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार। बुलढाण्यामध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारला। मध्यरात्रीच निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांना करण्यात आलं होतं पदमुक्त। बुलढाणा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत एबीपी माझाच्या बातमीनंतर हा दणका बसला। एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली। आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्या सोबत आहे। संजय, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हटल्यानंतर कारवाई तर होणारच। नक्कीच दीपक, बुलढाणा सामान्य रुग्णालय हे खरं तर जिल्हा मुख्यालय असणारं हे मोठं रुग्णालय आहे आणि गरिबांना मोठी आरोग्य सुविधा या रुग्णालयामार्फत मिळते। मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या रुग्णालयात असुविधा, अस्वच्छता असल्यामुळे आणि अनियमितता असल्यामुळे एबीपी माझाने याची 2 दिवसाआधीच बातमी दाखवली होती। याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आणि त्यानंतर तात्काळ त्यांनी राज्याचे जे आरोग्य सचिव आहे यांना सूचना केल्या यावर कारवाई करण्यासाठी। आणि त्यानुसार काल रात्रीच जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे। रात्रीच ही कारवाई झाली आणि विशेष म्हणजे एखाद्या जिल्हा शल्य चिकित्सकाकडनं मध्यरात्री कारभार काढून घेण्याची ही कदाचित राज्यातली पहिलीच वेळ असेल आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा मोठा एक दणका आपल्याला बघायला मिळत आहे। दीपक, संजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।